नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी पाटील, मराठी विभाग प्रमुख, महिला रत्न पुष्पाताई हिरे, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मालेगाव। आज मी आपणास प्रथम वर्ष कला दुसऱ्या सत्रासाठी असणाऱ्या मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास या विषयाअंतर्गत येणाऱ्या मराठी एकांकिका विठ्ठल तो आला आला आणि हंडाभर चांदण्या अशा 2 मराठी एकांकिकांची पूर्वपीठिका म्हणजे त्या एकांकिकांचे स्वरूप, एकांकिकांचे घटक, एकांकिकाचे संहिता मूल्य आणि प्रयोग मूल्य याबद्दल आपणास मार्गदर्शित करू इच्छिते। या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट आपण आधी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की एकांकिका म्हणजे नेमकं काय आहे याची ओळख आपणास होणार आहे। एकांकिका या साहित्य प्रकाराचं स्वरूप, घटक आणि प्रकार त्याचीही ओळख आपणास होणार आहे आणि मराठी साहित्यातील निवडक एकांकिकांचं अध्ययन आपणाकडून होणार आहे। त्यातूनच आपला भाषिक कौशल्य विकास देखील होणार आहे आणि जेणेकरून इतरही अनेक एकांकिकांबद्दल आपल्याला वाचनासाठी आसक्ती वाढेल असा उद्देश या अभ्यासक्रमाचा आहे। महाराष्ट्राची ओळख नाटकाची परंपरा खोलवर रुजलेले एक राज्य अशी आहे। ही ओळख अधिक ठळक करून देण्याचे काम एकांकिका या नाटकाच्या उपप्रकाराने लेखन आणि प्रयोगाच्या माध्यमातून केलेले दिसते। प्रयोगाच्या माध्यमातून एकांकिका या हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीपासून थेट महाविद्यालयीन पातळीपर्यंत रुजलेल्या दिसतात। त्यामागील एक कारण म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या 100हून अधिक एकांकिका स्पर्धा होत, त्या आपण कॉलेज जीवनात नेहमी अनुभवतोच। या स्पर्धांतून अनेक कलावंत मराठी रंगभूमीला मिळालेले आहेत। अनेक तरुण कलावंत रंगभूमीशी जोडले गेलेले आहेत। आपण महाविद्यालयात येताना आपल्यासोबत असणाऱ्या अनेक मित्रमैत्रिणींनीसुद्धा आपल्या महाविद्यालयात झालेल्या एकांकिकांमधून रंगभूमीला आपल्याला जाताना दिसतात। त्याची अनेक उदाहरणं आपण सगळे बघत असतो। या तरुणांना एकांकिकांच्या माध्यमातून लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, अभिनय, प्रकाश योजना या रंगभूमीच्या घटकांची ओळख झाली। तसेच त्यांनी एकांकिका लेखनातून सामाजिक, कौटुंबिक, राजकीय अभिव्यक्ती साधलेली दिसते। जगण्याकडे बघण्याची आणि त्या संदर्भात विचार करण्याची सवय लावण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम एकांकिकांनी केलेले आहे। अनेक महाविद्यालयात एकांकिकांच्या स्पर्धा होतात। या स्पर्धातून विद्यार्थी, लेखक, कलावंत, प्रेक्षक अशा कोणत्या तरी एका भूमिकेतून एकांकिकांशी जोडले जातात। एकांकिका या विद्यार्थ्यातील ऊर्जेला, त्याच्या अनुभवविश्वाला, सर्जनशीलतेला अवकाश देतात। तशाच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही हातभार लावतात। अशा वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या एकांकिका या नाटकाच्या उपप्रकाराचे स्वरूप आणि वैशिष्ट्य समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता नाटकाची स्वरूप व संकल्पना काय, तर एकांकिका हा नाटकाचा एक उपप्रकार आहे। म्हणून प्रथमतः नाटक साहित्य प्रकाराचं स्वरूप आपण पाहूया, त्यानंतर आपण एकांकिकेकडे वळू। नाटक या शब्दाचा मूळ अर्थ अभिनय करणे असा आहे। नर्त या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन नट हा शब्द प्राकृतात आला। नर्त या शब्दाचा अर्थ नाचणे असा आहे। नट म्हणजे अभिनय करणारा, सोंग करणारा आणि नाटक म्हणजे नाट्यरूपाने, सोंगाच्या रूपाने दाखवणे किंवा सादर करणे होय। हा शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलो। लहानपणी आई आपल्याला नेहमी म्हणत असे, काय नाटकं करतो। अजूनही आपले मित्रमैत्रिणी आपल्याला म्हणतं, काय नाटकं करतो। म्हणजे हा नाटक शब्द आपल्या बोलीभाषेत सुद्धा खूप रुजलेला आहे, जेणेकरून तो आपल्या जगण्याचा एक भाग झालेला आहे। इंग्लिशमध्ये नाटक या अर्थाने ड्रामा हा शब्द वापरला जातो। ड्रामा हा शब्द मूळ ग्रीक शब्द ड्रॅन या शब्दापासून आला असून त्याचा अर्थ कृती करणे असा आहे। प्राचीन ग्रीसमध्ये ड्रॅमेनॉन आणि मायथस या 2 संज्ञा अनुक्रमे केलेली कृती आणि सांगितलेली कृती अशा अर्थाने प्रचलित होत्या। थोडक्यात नाटक म्हटले की त्यात सतत काहीतरी घडत असते।
वर्तमानाकडून भविष्याकडे वाहणाऱ्या कृतींचा तो एक प्रवाह असतो. एका प्रसंगातून दुसरा प्रसंग या क्रमाने नाटकात घटनांची एक मालिका तयार होते आणि इतर सर्व साहित्य प्रकारांपेक्षा नाटकाचं वेगळेपण काय आहे हे आपल्या लक्षात येतं. निवेदनात्मक साहित्य प्रकार हे मानवी जीवनाचं चित्रण करायला प्राधान्य देतात. त्याप्रमाणे नाटकामध्ये मानवी जीवन चित्रणाला प्राधान्य असते. नाटक पाहणारा प्रेक्षक हाही वर्तमान काळातील असतो, म्हणून मानवी जीवन चित्रणाचा एक अपरिहार्य संबंध नाटकात असतो. नाट्यशास्त्र या ग्रंथाची निर्मिती भरतमुनी यांनी केली. त्यांनी नाटकाला क्रीडनीयक म्हणजेच खेळ असे म्हटले आहे. विविध भावांनी आणि प्रसंगांनी संपन्न असलेल्या लोकवृत्ताची जगातील लोकांच्या आचारविचारांची अनुकृती म्हणजे नाटक. नाटक म्हणजे भावानुकीर्तन. नाटक म्हणजे जीवनाचे दर्शन घडविणारा आरसा असे म्हटले आहे. नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारे व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव, किंवा नाटक म्हणजे माणसाच्या अंतर्बाह्य क्रियाप्रतिक्रियांचे दर्शन घडविणारा आकृतिबंध होय, अशी नाटकाची ढोबळमानाने व्याख्या केली जाते. सिसेरो या ग्रीक तत्त्ववेत्याने नाटक हे जीवनाचे अनुकरण आहे, चालीरीतींचा तो आरसा आहे, सत्याचे प्रतिबिंब आहे असे म्हटले आहे. तर कोलरिजने नाटक हे निसर्गाचे अनुकरण नसून त्याची नक्कल आहे अशी व्याख्या केली आहे. नाटकाचे हे स्वरूप विचारात घेऊन मार्जोरी बोल्टन यांनी लिटरेचर दॅट वॉक्स अशा शब्दात नाटकाचे वेगळेपण सांगितले आहे. नासी फडके हे नाटक गर्दीसाठी असते असे मानतात, तर वसंत देसाई हे नाटकाचे अस्तित्व प्रेक्षकांशिवाय विफल मानतात. वि.वा. शिरवाडकर यांना वाङ्मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष वाटतो, तर पु ल देशपांडे हे नाटक हा एक साहित्य प्रकार आणि रंगमंचावर सादर होणारा कलाप्रकार असल्याचे मानतात. मराठी विश्वकोशाच्या 8व्या खंडामध्ये भालचंद्र फडके हे नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारा व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव अशी नाटकाची व्याख्या करतात. आता ही जी चर्चा झाली किंवा हा जो विषय झाला, ही आहे नाटकाची व्याख्या किंवा त्याची परंपरा किंवा त्या परंपरेबद्दल काय म्हटलं गेलं. पण ह्या नाटकाचा उगम आणि प्रकारसुद्धा आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. भारतीय रंगभूमी आणि नाट्यसंहितेला दीर्घ अशी परंपरा आहे. नाटकात भारतीय परंपरेत भरताच्या नाट्यशास्त्रात त्रिपुरदाह आणि अमृतमंथन या नाटकांचा उल्लेख येतो. पाणिनीने नटसूत्र या नाट्यशास्त्रावरील ग्रंथाचा उल्लेख केला आहे. पातंजल महाभाष्यात कंसवध या नाटकाचा निर्देश येतो. अश्वघोषाचे सारीपुत्र, भासाची 13 नाटके, कालिदासाचे मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतल अशी नाटके, तसेच पुढे भवभूती, शूद्रक अशी भारतीय नाटककारांच्या नाटकांची समृद्ध परंपरा दिसते. तर पाश्चात्य नाट्य परंपरेची मध्ययुगीन, प्रबोधकालीन, एलिझाबेथकालीन, पुनरुज्जीवनकालीन, 19वे शतक आणि आधुनिक अशी कालिक परंपरा दिसते. आता या पाश्चात्य परंपरेची समृद्धी शेक्सपियर, इब्सेन, शॉ आणि चेकोव अशा काही नाटककारांच्या नाटकातूनही पाहता येते. भारतीय परंपरेने नाटकाला पंचम वेद मानल्याचे दिसते. मराठी नाटकाची परंपरा संस्कृत, विविध लोकप्रकार तसेच तमाशातून विकसित झाली. मराठी नाटकाने महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला प्रकारांचा खुबीने वापर केला आहे. त्याचा शोध कीर्तन, भारुड, धर्मविधी यामधून घेता येईल. कीर्तन आणि एकपात्री नाट्यप्रयोग, भारुडातील नाट्यात्मकता, दशावतारी खेळ किंवा त्यानंतरही आधुनिक नाटककारांनी लोकपरंपरेचा उपयोग करून घेतलेला दिसतो. यातून पुढे कीर्तन, भारुड, सुंबरान, दशावतार, ललित, दंडार, तमाशा, सत्यशोधक जलसे, आंबेडकरी जलसे असे मराठी नाट्य सादरीकरणाचे काही प्रकार विकसित झालेले दिसतात. रचनेच्या दृष्टीने नाटकाचे शोकात्मिका म्हणजेच ट्रॅजेडी, सुखात्मिका, प्रहसन किंवा फार्स आणि क्षोभनाट्य म्हणजेच मेलोड्रामा असे 4 प्रमुख प्रकार मानले जातात. तर एकांकिका, दीर्घांक, पथनाट्य, एकपात्री प्रयोग, नाट्यछटा, सांगीतिका, नभोनाट्य, श्रुतिका, रूपक हे नाटकाचे उपप्रकार मानले जातात. नाटकाचे विषयानुसार पौराणिक, ऐतिहासिक, समस्याप्रधान, सामाजिक, राजकीय, दलित, स्त्रीवादी,
चर्चाप्रधान असे प्रकार केले जातात. याशिवाय नाट्य, नाट्यत्रयी, नाटिका, नाट्यवाचन, नृत्यनाटिका, प्रायोगिक नाटक, बालनाट्य, भयनाट्य, भाषांतरित रूपांतरित नाटके, समूहनाट्य, एकपात्री एकांकिका, मूकनाट्य, छायानाट्य म्हणजे शॅडो प्ले, पपेट प्ले, माईम, संगीत प्रधान असेही नाटकांचे प्रकार मानले जातात. आता बघूया नाटकांचे घटक. नाटकाच्या संहितेचे लेखन लेखक करतो, तर या संहितेचे दिग्दर्शक आणि इतर घटकांच्या मदतीने अभिनेते हे रंगभूमीवर सादरीकरण करतात. अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि प्रेक्षक यांच्या परस्पर संयोगातून नाटक साकार होते. म्हणून नाटक हा एक सामूहिक आविष्कार आहे. नाटकाचे लेखन आणि सादरीकरण केले जाते. म्हणून नाटकाचा लिखित संहिता आणि सादरीकरण अशा दोन्ही अंगांनी विचार केला जातो. संहितेच्या अंगाने नाटकाचे विषयसूत्र, संविधानक, पात्रचित्रण आणि संवाद असे घटक आहेत. तर सादरीकरणाच्या अंगाने अभिनेते, अभिनय, नेपथ्य, वातावरण निर्मिती, संगीत यांचा विचार करावा लागतो. सादरीकरणामध्ये नाटकाच्या संहितेतील आशय दृकश्राव्य पद्धतीने अधिक प्रत्ययकारी करण्याचा विचार केला जातो. हा विचार व्यावहारिक आणि तांत्रिक अशा दोन पातळ्यांवर केला जातो. नाटकातून कोणता विषय मांडला आहे? नाटकाचे मध्यवर्ती सूत्र काय आहे? याला नाटकाचे विषय सूत्र म्हणता येईल का? तर संविधानक म्हणजे कथानकाची जी सहेतुक मांडणी केली जाते ती होय. संविधानकामध्ये नाटकाच्या मध्यवर्ती सूत्राची दिशा लक्षात घेऊन ती विकसित केली जाते. कथा, कादंबरीमध्ये कथानकाची रचना करण्यासाठी वर्णन निवेदन केले जाते. असे निवेदन वर्णन नाटकामध्ये करता येत नाही. त्यासाठी संवाद, रंगसूचना यांची मदत होते. नाटकाचे कथानक हे संवादातून उलगडत जाते. दत्ता भगत असे म्हणतात, संविधान म्हणजे कार्यकारण भावदृष्ट्या सुसंगत वाटेल अशा कथानकाची मांडणी. ही मांडणी पात्र आणि प्रसंग यांच्या संबंधातून विणली जाते आणि संवादाच्या रूपात दृश्यमान होते. सामान्यतः हे संविधानक प्रारंभ, पेच प्रसंग आणि शेवटी उकल अशा 3 टप्प्यातून विकसित होताना दिसते. म्हणून नाटकात घटना प्रसंगाची रचना नाट्यपूर्ण पद्धतीने करीत टप्प्याटप्प्याने विषयसूत्र विकसित केले जाते. नाटकातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पात्रचित्रण. नाटक हे प्रयोगप्रधान असल्यामुळे ही पात्रे रंगमंचावर सादर केली जातात. पात्रांच्या सलग कृती उक्तीतून संविधानक सिद्ध होते. त्याचप्रमाणे संविधान कालातील संघर्ष नाट्य यांचे दर्शन पात्रचित्रणातून होत असते. मानवी जीवन दर्शनाचा प्रत्यय येत असतो. नाटकातील ही पात्रे प्रत्यक्षातील माणसासारखी असतात. या पात्रातून हास्य, शृंगार, करुण अशा नवरसांची अनुभूती मिळते. जेव्हा ही अनुभूती जिवंत आणि प्रत्ययकारी होते तेव्हा पात्रचित्रण यशस्वी होते. पात्रांचे मुख्य पात्रे, नायक, नायिका, खलनायक आणि गौण पात्रे असे प्रकार करपिले जातात. नाटकातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद होय. नाटकाचे संविधानक पात्रांची नावे आणि परस्पर संबंध, स्थल कालाचा अवकाश अशा अनेक बाबी संवादातून उलगडत जातात. पात्राला उभे करण्याचे काम संवाद करतात. तसेच नाटकाचे विषयसूत्र पुढे नेण्याचे काम संवाद करीत असतात. संविधानकाला अनुरूप संवादाची भाषा नाटकाला अर्थपूर्ण करीत असते. लेखकाचे नाटकाच्या संहितेत कंसात दिलेल्या सूचनांना आपण रंगसूचना असे म्हणतो. संवाद आणि रंगसूचना या दोन्ही नाटकाची प्रयोगक्षम बाजू पुढे येते. नेपथ्य, प्रकाश, संगीत यांचा वापर करून वातावरण निर्मिती केली जाते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता जो भाग मी तुम्हाला सांगितला तो आपल्या द्वितीय वर्षाच्या मराठी एकांकिका पुस्तकाच्या प्रस्तावनेतील, ज्या पुस्तकाचे संपादन डॉक्टर शिरीष लांडगे, डॉक्टर बाळकृष्ण ललित आणि डॉक्टर भास्कर ढोके ह्या सरांनी केलेले आहे. त्यातला काही भाग मी आता आपल्या पुढे स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर नाटकाचे तांत्रिक घटक आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.